तुम्हाला मागे हा जो रोहिडेश्वर दिसतोय हा तोच गड आहे जिथे छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे यांची भेट झाली होती आणि या गडावर स्वतः महाराज येऊन गेले. नमस्कार. आज आपण आलो आहोत पुण्याजवळील इतिहास, निसर्ग आणि साहसाची सांगड घालणाऱ्या एका भक्कम किल्ल्यावर, रोहिडा किल्ला, ज्याला विचित्रगड म्हणूनही ओळखलं जातं. चला तर मग सुरू करूया आजचा रोहिडा किल्ल्याचा प्रवास. पहाटेचे 4 वाजलेत आणि आम्ही आता ट्रेकची आमच्या सुरुवात करतोय. तर आम्ही कोल्हापुरातले सगळेजण बसनी गडाच्या पायथ्यापर्यंत जाणार आहे. तर आम्ही साधारण 5 वाजता कोल्हापुरातून निघालो. आम्हाला गडाच्या पायथ्याला येईपर्यंत 11, 11:30 वाजले. रोहिडा हा पुणे जिल्ह्यामध्ये असणारा डोंगरी किल्ला आहे. तो भोर तालुक्याच्या गावापासून साधारण 10 किलोमीटर अंतरावर वसलेला आहे. किल्ल्याच्या पायथ्याला बाजारवाडी हे गाव आहे. भौगोलिकदृष्ट्या बघायला गेलं तर हा किल्ला नीरा नदीच्या खोऱ्यात म्हणजेच हिरडस मावळ या भागात येतो. तर आता आपण आहे रोहिडेश्वर किल्ल्याच्या बेसला, म्हणजे आता बाजारगावमध्ये आपण आहे. तर इथे मागे तुम्हाला जी बिल्डिंग दिसते ते आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि त्याच्यानंतर बरोबर समोरच मार्ग लागेल, तिथून आपल्याला चालायला सुरुवात करायची आहे. बाजारवाडीपर्यंत जाण्यासाठी एसटी सेवा सुद्धा उपलब्ध आहे. या गडावर जाण्यासाठी 2 बाजूंनी मार्ग आहेत. एक बाजारवाडी मार्गे तर दुसरा चिखलावडे मार्गे. चिखलावडेमधून जाताना दोन्ही मार्ग आहेत जे थोडे अवघड आहेत. आपल्याला पायथ्याला जेवणाची सोय करून देत आहेत आपल्याला. सह्याद्रीच्या डोंगर रांगेत भोर ते महाबळेश्वर असा एक डोंगर मार्ग आहे. या डोंगर रांगेत 3 ते 4 किल्ले आहेत. यापैकी रोहिडा खोऱ्यात वसलेला किल्ला म्हणजे किल्ले रोहिडेश्वर. ट्रेक चालू झाल्यानंतरच एकदम खडी अशी चढण आहे, ती आता आपण पार केली आहे आणि आता प्लेन पठारसारखं म्हणजे वाट आहे तर तसं लागेल आणि मग परत पूर्ण वरपर्यंत चढण आहे. अर्धा ते पाऊण तासामध्ये तुम्ही गड सर करू शकता जर तुम्ही कंटिन्यू ट्रेकिंग करत असाल तर. रोहिडेश्वर किल्ला हे रोहिड खोऱ्याचे प्रमुख ठिकाण होते. हा भोरच्या दक्षिणेस 6 मैलांवर आहे. याला बिनीचा किल्ला असेही म्हणतात. महाराजांच्या काळात गडांची नावं बदलून त्याचं परत नामकरण करायची पद्धत होती. तर या गडाचे सुद्धा 2 नाव आहेत. तर या गडाला रोहिडा किंवा विचित्रगड असं पण म्हणतात. प्रत्येक गडाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे तिथे आढळणारी ही जैवविविधता. आपल्याला ज्या ज्या गडावर आपण जाऊ तिथे अशा वेगवेगळ्या प्रकारची फुलं, पानं ही बघायला मिळतात. बाजारवाडीतून मळलेली वाट आपल्याला गडाच्या पहिल्या दरवाजापर्यंत घेऊन जाते. ही वाट सोपी आहे आणि साधारण चढायला 1 तास लागतो. अजून एक वाट आहे जी गावच्या पूर्वेकडील दांडावरून येते. ही वाट थोडी लांबची आणि निसरडी आहे आणि त्या वाटेवरून चढायला आपल्याला साधारण 2.5 तास लागतात. हे 2 छोटे ट्रेकर सुद्धा आपल्या या ट्रेकमध्ये सहभागी झाले होते आणि त्यांची गड चढायची इच्छा इतकी प्रबळ होती की आम्हाला त्यांच्याकडे बघून अजूनच उत्साह वाटत होता. वाटेत थोडा आराम करण्यासाठी हे बेंच इथे होते, पण ह्याची अवस्था खूपच वाईट आहे. मार्ग तसा सोपा आहे, पण आपल्याला थोड्या अंतरावर हे असे दगड वर चढून जावे लागतात. हे आहेत आमचे ट्रेकचे लीडर. आपल्याला तिथे किल्ल्याचं प्रवेशद्वार दिसायला सुरुवात झाली आणि इकडे बुरुज पण दिसत आहेत. कंटिन्यू चढण आहे आणि आम्ही आता 12 वाजता चढतोय, त्यामुळे आम्हाला खूप जास्त ऊन लागतंय. जर तुम्ही प्लॅन करत असाल तर तुम्ही पहाटे जर केला तर तुम्हाला इथला आजूबाजूचा परिसर सुद्धा मस्त असा बघायला मिळेल. आता पण ऊन आहे त्याच्यामुळे खूप दूरवरचं दिसत आहे. गडावर जिथे थोडा अवघड पॅच आहे तिथं अशी रेलिंगची सुद्धा सोय आहे, तर तुम्ही ह्याला पकडून वर चढू शकता. पावसाळ्यामध्ये इथून जेव्हा पाणी येत असेल तेव्हा या रेलिंगचा जास्त उपयोग होत असेल.
इथून आपल्याला ऍक्च्युली वर जायला 2 मार्ग आहेत, एक सोपा आणि एक अवघड. पण मी थोडासा अवघड मार्गाने वर जाते. तर इथे आपल्याला गडाचा प्रवेशद्वार लागलाय. किल्ल्यावर चढताना फरसबंदी वाटेचे अवशेष ठिकठिकाणी दिसतात. किल्ल्याला 3 दरवाजे आहेत आणि एक चोर दरवाजा आहे. पहिला दरवाजा हा उत्तर पूर्व दिशेकडे आहे. त्यावर गणेशपट्टी असून त्याचे नाव गणेश दरवाजा असे आहे. दरवाजाच्या आतील बाजूस डावीकडे एक देवळी आहे, परंतु त्याच्यावरचं छत कोसळलं असल्यामुळे तिथे फक्त मोकळी जागा दिसते. हा दरवाजा ओलांडून पुढे गेल्यानंतर सुरुवातीला पायऱ्यांची आणि नंतर कातळात कोरलेल्या पायऱ्यांची एक वाट आहे. ती आपल्याला दुसऱ्या दरवाजापर्यंत घेऊन जाते. हा दरवाजा पूर्वाभिमुख असून उत्तम बांधणीचा आहे. या दरवाजाच्या कमानीच्या दोन्ही बाजूला व्याघ्र आणि शरभ यांची शिल्प आहेत. या दरवाजाची बांधणी व दगडाच्या ठेवणीवरून हा गडाचा जुना दरवाजा असण्याची शक्यता आहे. दरवाजा वक्राकृती पद्धतीने बांधलेला असल्यामुळे पायऱ्यांच्या मार्गाने आल्यावर सहसा तो दृष्टीस पडत नाही. दुसऱ्या दरवाजाच्या आतील बाजूस डावीकडे देवळी होती, पण त्याचं छत हे पूर्णपणे कोसळलेलं आहे. याच भागात उजवीकडे भूमिगत पाण्याचे टाके आहे. या टाक्यामध्ये बारमाही पाणी असतं आणि ते पिण्यायोग्य आहे. या दुसऱ्या दरवाजाच्या इथे आपल्याला इथून खाली पाण्याचं टाकं बघायला मिळतंय आणि इथलं पाणी हे एकदम थंडगार असं आहे. तर थोडा अंधार आहे. इथे आपल्याला पाण्याचं टाकं आहे आणि जर तुम्हाला पाणी हवं असेल तर तुम्ही या पाण्याचं टाकामधलं पाणी घेऊ शकता, कारण हे एकदम शुद्ध असं पाणी आहे. आणि इथून आपल्याला पुढचा प्रवेशद्वार इथे दिसणार आहे. थंडगार पाण्याची चव घेत इथेच मी थोडा वेळ विश्रांती केली आणि मग मी पुढच्या वाटेला निघाले. समोरच आपल्याला एक बुरुज दिसतोय आणि मी ज्या बुरुजावर उभी आहे त्या बुरुजावरून त्या काळी या पूर्ण प्रदेशावर ते नियंत्रण ठेवत असतील. गडाची खूप मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. इथे हा फत्ते बुरुज आहे. तर आपण हा दुसरा दरवाजा इथून आपण वर आलो. खूप दम लागला होता कारण आम्ही 12:30 वाजता चढतोय गड, पण त्या टाक्यातलं पाणी पिलं आणि मन एकदम म्हणजे थकवा पूर्णपणे निघून गेला. इतकं थंडगार आणि एकदम स्वच्छ असं पाणी आहे. तर तुम्ही कधी आलात तर नक्की, जरी तुम्हाला दम लागला नसेल तरी पण त्या टाक्यातलं पाणी पिऊन बघा, कारण सह्याद्रीतल्या टाक्यांच्या पाण्याची चव कोणत्याही बिसलरीच्या पाण्याला नाही. तिसरा दरवाजा हा एकदम भक्कम आहे आणि ह्याच्यावर बऱ्याच प्रमाणात कोरीव काम आढळते. दोन्ही बाजूला हत्तीचे शिर कोरण्यात आलेले आहे. या प्रवेशद्वाराला इथे हा मराठी शिलालेख आपल्याला दिसतोय आणि इकडे हा फारसी शिलालेख आहे. या शिल्पांना गजमुखाची शिल्पे असे सुद्धा म्हणतात. इतिहास अभ्यासकांच्या मते दुसरा दरवाजा हा मुहम्मद आदिलशाह याच्या कारकिर्दीत 1656 साली बांधला गेलेला आहे. देवनागरी शिलालेखामध्ये हजरत सुलतान मोहम्मद पातशाह साहेब कारकिर्दीत विठ्ठल मद्दलराव हवालदार किल्ले रोहिडा असा उल्लेख आढळतो. आजूबाजूच्या तटबंदीची बरीच पडझड झालेली आहे. या सर्व दरवाजांची रचना एकमेकांना काटकोनात आहे. इथून पुढे आल्यानंतर आपल्याला समोर 2 वास्तू दिसतात. यातील एक गडावरील सदर असावी आणि दुसरे किल्लेदाराचे घर असावे. प्रत्येक गडाप्रमाणे या गडावर सुद्धा आपल्याला हनुमानाचे मंदिर बघायला मिळते.
गडावर एकूण 7 बुरुज आहेत आणि त्यांची नावं अशी: सदरेचा बुरुज, सर्जा बुरुज, वाघजाई बुरुज, फत्ते बुरुज, पाटणे बुरुज, दामगुडे बुरुज आणि शिरवले बुरुज. तिसऱ्या आणि शेवटच्या दरवाजातून प्रवेश केल्यानंतर लगेच डाव्या बाजूस पश्चिमेस सदरेचे अवशेष दिसतात. या सदरेच्या मागील बाजूस लहानशा तलावाजवळ गडावरील रोहिडमल्ल देवाचे मंदिर आहे. सदर मंदिराचा जीर्णोद्धार अंदाजे 7 ते 8 वर्षापूर्वी झालेला आहे. मंदिरासमोर लहानसे टाके, दीपमाळ व चौकोनी थडगी आहेत. देवळात गणपती, भैरव व भैरवी यांच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या बाहेर बसूनच आम्ही दुपारचं जेवण घेतलं आणि इथेच थोडा वेळ आराम केला. या गडावर सुद्धा दुर्ग संवर्धनाचे काम चालू होते. रोहिडा किल्ल्याचा इतिहास हा आदिलशाही काळापासून ज्ञात आहे. हा किल्ला अनेक वर्ष आदिलशाही अंमलाखाली होता. 1647 नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी जे किल्ले जिंकून घेतले त्यापैकी एक रोहिडा असावा. गडाचा तिसरा दरवाजा हा 1656 साली मोहम्मद आदिलशाह याच्या कारकिर्दीत बांधला गेलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाहीकडून हा किल्ला जिंकून घेतला. या लढाईनंतर बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल हे महाराजांना येऊन मिळाले. पुरंदरच्या तहात हा किल्ला मुघलांना देण्यात आला सन 1665. पुढे हा किल्ला आदिलशाही, मोगल व मराठे यांच्या ताब्यात टप्प्याटप्प्याने राहिला. त्याचा सन होता 1665 ते 1670. 1670 पासून मात्र हा किल्ला 1 वर्षाचा अपवाद वगळता मराठ्यांच्याच ताब्यात राहिला. 1700 मध्ये भोर हे संस्थान शंकराजी नारायण सचू यांनी मिळाले आणि हा किल्ला संस्थानाच्या अधिपत्याखाली राहिला. पुढे संस्थान विलीन होईपर्यंत किल्ला मराठ्यांकडेच होता. 1947 पूर्वी भोर संस्थान अस्तित्वात असताना किल्ल्यावर प्रत्येकी एक याप्रमाणे हवालदार, सरनोबत, शिपाई, हरकाम्या व गुरव असे सरकारी अधिकारी कामाला होते अशी नोंद आहे. रोहिडमल्ल मंदिराच्या इकडून खाली ही वाट जाते. तिथून आपण खालच्या बुरुजावर जाणार आहे आणि गडाला असा फेऱ्या मारून परत आपण केंजळगडकडे जायला निघणार आहे. आम्ही 2 दिवसांमध्ये 3 किल्ले करतोय. तर आता आम्ही इथं जेवण वगैरे केलं आणि आता आपण चाललो आहे पुढे. गडावर आधीचे अवशेष असे खूप कमी आहेत किंवा जे आहेत ते त्याची खूप पडझड झाली आहे आणि जे आपले शिवकार्य करणारे जे असतात ग्रुप आहेत ते या गडाचे सुशोभीकरणाचं किंवा ते डागडुजी करायचं काम करतात. या किल्ल्याची निर्मिती ही यादवकालीन आहे. या किल्ल्यावरील तिसऱ्या दरवाजावर असणाऱ्या शिलालेखावरून मोहम्मद आदिलशाहने या गडाची दुरुस्ती केली असे अनुमान निघते. इसवी सन 1666च्या पुरंदरच्या तहानुसार हा किल्ला मोगलांच्या स्वाधीन केला गेला. 24 जून इसवी सन 1670 रोजी शिवरायांनी किल्ला परत जिंकला. कान्होजी यांच्याकडे भोरची पूर्ण तर रोहिडा किल्ल्याची निम्मी देशमुखी व जमिनीचे काही तुकडे इनाम होते. रोहिडाचे गडकरी त्यांच्याकडून 30 होन घेत होते. शिवरायांनी अधिकाऱ्यांना 30च होन का अशी विचारणी केली तर त्यावर राजे म्हणाले की जेधे आपले चाकर असल्यामुळे पूर्वापार चालत आलेले द्रव्यच द्यावे. पुढे हा किल्ला मुघलांनी जिंकला. मात्र भोरच्या पंत सचिवांनी औरंगजेबाशी झुंजून किल्ला पुन्हा स्वराज्यात दाखल केला. संस्थाने विलीन होईपर्यंत राजगड, तोरणा, तुंग आणि त्रिकोणा किल्ल्यांप्रमाणे हा किल्लाही भोरकरांकडेच होता. किल्ल्याच्या दक्षिणेस शिरवले बुरुज आहे आणि ह्याची बांधणी भव्य आणि आकर्षक आहे. या बुरुजावर जाण्यासाठी इथे पायऱ्या आहेत. चला आता आपण जाऊया पुढच्या बुरुजाकडे. आणि इथे मशाली लावायसाठी इथे अशा आहेत जिथे आता त्याचा उपयोग झेंडा लावण्यासाठी केला आहे.
फायदे असल्यामुळे चुन्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जाईल. रोहिडा बरोबरच तिकोना, केंद्रगड, वसंतगड इत्यादी गडांवर असे घाणे आहेत. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे रोहिडावरचा हा 1, केंद्रगडवरचे 2 आणि तिकोनावरचा 1 अशा तिन्ही गाण्यांचा आकार अगदी सारखा आहे. गडाच्या दक्षिण पश्चिम भागात पाटणे आणि दामगोडे बुरुजाच्या जवळ पाण्याच्या कोरीव टाक्यांची एक मालिकाच आहे. गडावर पाण्याचे 2 तलाव आणि 10 टाकी आहेत. गडाच्या पश्चिम भागातील पाण्याच्या टाक्यांची रचना वैशिष्ट्यपूर्ण असून ही टाकी डोंगर उतारावर खोदलेली आहे. त्यामुळे यामध्ये पावसाचे पाणी वाहत येऊन आपोआप जमा होते. तसेच ही टाकी एकमेकाला विशिष्ट उंचीवर जोडलेली आहेत. यामुळे टाकी एका पाठोपाठ भरतात आणि सर्व टाकी भरल्यानंतर अतिरिक्त पाणी जाण्यासाठी यातून एक सांडवा सुद्धा काढलेला आहे, जो तटबंदीच्या बाहेर काढलेला आहे. त्यातल्या एका पाण्याच्या टाक्यामध्ये खाली पायऱ्या सुद्धा केलेल्या होत्या. गडाच्या उत्तर बाजूला वाघजाई बुरुज आहे आणि इथे जाण्यासाठी पायऱ्या आहेत. किल्ल्याचा बराच भाग सपाट असला तरी मध्यवर्ती भाग थोडा उंच आहे. या भागात गडावरील अनेक इमारतीचे अवशेष दडले असल्याची शक्यता आहे. गडाच्या पश्चिमेकडील तटबंदीजवळ चुनाच्या घाण्याचे अवशेष आहेत. या घाण्याकडून रोहिडमल्ल देवळाकडे येताना वाटेत एका ठिकाणी घाण्यातून काढलेली चुन्याची रास दिसून येते. गडावरील सर्वात मोठा तलाव रोहिडमल्ल मंदिराच्या जवळ उत्तरेकडे आहे. मंदिराच्या दक्षिणेला बांधकामाची अनेक ज्योती आहेत. तेथे तोफगोळे, शिशाच्या लाद्या, बंदुकीच्या गोळ्या, खापरांचे तुकडे, बांगड्या इत्यादी पुरातत्वीय अवशेष मिळालेले आहेत. गडावरील उत्तर पूर्व भागात सर्जा बुरुजाकडून उत्तर टोकावरील वाघजाई बुरुजाकडे जाताना आपल्याला वाटेत डाव्या बाजूला चोर दरवाजा दिसून येतो. याच वाटेच्या उजव्या बाजूला एक बांधीव टाकी आणि काही जोत्यांचे अवशेष सुद्धा आहेत. सर्जा बुरुजाचे महत्त्व वेगळे असून या बुरुजाच्या आतील बाजूस मधोमध गोलाकार खांब बांधलेला होता. या खांबांचे अवशेष अद्यापही पाहायला मिळतात. या खांबांच्या आधारावर या बुरुजाचे छत उभे केले होते. काळाच्या ओघात छत कोसळले तरी आधाराचा मधला खांब मात्र जागेवरच राहिला. परतीच्या वाटेवर निघण्याआधी या टाक्यातलं थंडगार पाणी आम्ही परत भरून घेतलं आणि आम्ही परत आमचा परतीचा प्रवास चालू केला. आणि असा आमचा रोहिडाचा ट्रेक कंप्लीट झाला आहे आणि आता साधारण 3:45 वाजलेत. आम्हाला आज केंजळगडसुद्धा कंप्लीट करायचा आहे. तर आपला तो पार्ट 2 येणार आहे त्याचा. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असेच सह्याद्रीतील वेगवेगळे गड आणि व्लॉग्स बघण्यासाठी असा सपोर्ट करत राहा. लवकर भेटू पुढच्या पार्टमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.